नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. खरं तर नागपूर सोडलं तर विदर्भ फिरण्याचा कधीच योग आला नव्हता, पण महाराष्ट्र फूड टूरच्या निमित्तानं फक्त खाण्यासाठी आम्ही विदर्भातले 6 जिल्हे फिरलो. खरं तर इतके खाण्याचे पदार्थ आहेत, पण त्यातले 15 बेस्ट पदार्थ म्हणजे आमची रिकमेंडेशन 15 या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी कुठे आलोय सांगायची काही गरज नाहीये, कारण आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या पाणीपुरीच्या हबमध्ये. तुम्ही म्हणाल कुठलं गाव आहे, तर भाऊ आपण अकोल्यात आलोय, कारण तुम्ही मला कमेंट करून करून भंडावून सोडलात की अरे पाणीपुरी खायला या अकोल्याला. पाणीपुरी म्हणाला की एवढं काय पाणीपुरीचं अकोल्यामध्ये. तर अकोल्यात इतक्या पाणीपुरीच्या गाड्या आहेत, त्यातल्या आम्ही 3 ठिकाणी पाणीपुरी खाल्ली आणि त्यातली मला आवडलेली पाणीपुरी म्हणजे फेमस स्पॉट आहे का हा सुद्धा, खूप जुना, माझ्या बायकोचा फेवरेट. अच्छा. आणि दिसते पण गाडी खूप जुनी दिसते ही एकदम. बरेच वर्ष झाले जातं आणि खूप जुनं आहे. गोरक्षण रोडवरती तर ऑलमोस्ट आपण आता गोरक्षण रोडवर आहोत. बर, राजेश्वर भेल भांडार पण प्रसिद्ध पाणीपुरी. येस, राजेश्वर. ओके. इसमें मजा आहे. याच्यात तो ठसका आहे, थंडगार पाणी रे, मस्त वाटतं. लास्ट ऑफ फ्लेवर. आणि पाणी असं आहे तर कांद्याची पात एकदम परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते. एक्झॅक्टली. त्याशिवाय कुछ तुम्ही मिसिंग आहे. म्हणजे तुला जर सांगितलं नसतं तुला तशीच आवडली असती, पण जेव्हा तू कांद्याची पात टाकतो आणि नुसते पाणीपुरी खायला सांगितली, यू फील की कुछ तो मिसिंग आहे. मी परत तेच म्हणेन की बऱ्याच लोकांना रगडावाली टिपिकल जी असते सगळीकडे मिळते तशी पण पाणीपुरी आवडू शकते, पण हा फ्लेवर कम्प्लिटली वेगळा आहे आणि मला असं वाटतं की तो इथलाच आहे. खट्टा मिठा सांगू मला असं वाटतं की जनरली बाकी शहरांमध्ये By default. गोड आणि तिखट पाणी एकत्र देतात आणि विचारतात मीडियम हवे का तिखट हवे, मग ते मागितल्यावरतीच तुम्हाला गोड पाणी मिळेल. इथे बाय डिफॉल्ट तिखटच खातात, पण ते तिखट पण इतकं तिखट नाही जे तुला एक्सप्रेशन कळत असेल. तिखट सांगितलंस तू ऍडिशनल तर देतील, तर ते आणखी करून देते. पण इथल्या पब्लिकला तिखटच आवडतं. आता अकोल्यात आहोतच तर तिथलाच अजून एक पदार्थ जो मी पहिल्यांदा खाल्ला. खरं माझा पालक वडा हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय. ऍक्च्युली राधास्वामी स्वीट्स अँड नमकीन हे खूप फेमस आहे अकोल्यामध्ये, जुनं आहे, जवळपास 75-78 1978 पासून आहे. मेनली यांचं स्वीट्स, फरसाण, शेव हे फेमस आहे. अच्छा. आणि स्पेसिफिकली पालक वडा आणि ही चटणी ही त्यांची स्पेशल खासियत आहे. आणि पालक वडा मला असं वाटतं कुठेच मिळत नाही, बऱ्याच ठिकाणी मिळतो, पण यांचा खूप लिमिटेड टाइम, सकाळी 10:30 नंतरच अवेलेबल असतो. फ्रेशली मेड असतो, फ्रेश तळतात. तेल पण जे असतं ते शेंगदाण्याचं असतं. तर आपण खाऊन बघूयात, कारण जसं नुसता बनताना बघतोय आणि खूप त्रास होतोय मला, हातालाच प्रचंड खुसखुशीत लागतोय, असा घाण्यातला आहे. सुरेख आणि सात्विक आहे, स्पायसी नाही वाटत आहे, पालकामुळे खूप माइल्ड आहे. आणि ही तू म्हणतो चटणी रिफ्रेशिंग टच. काय चटणीमध्ये या, मला पण माहित नाही, आम्ही खूप वेळ ट्राय केले तशी कॉपी करण्याची घरी. आणि थोडीशी चिंच पण, थोडीशी आंबटसर चव आहे त्याला. मेनली पालक, मिरची, कोथिंबीर आणि कुठलाही फोडणी घातलेला प्रकार नाही आहे, फ्रेश आहे. त्यामुळे इफ यू सी त्या पालक वड्याचा तो ऑइलीनेस आहे, तो पॅलेट क्लीन करून रिफ्रेशिंग टच देतोय माउथ मध्ये, कूलिंग इफेक्ट. परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय. आणि भरपूर पालक आहे आणि नावापुरता पालक वडा नाही, नावापुरता पालक वडा नाही, बऱ्याच वेळा पालक भाजी फक्त नावापुरती असते. एका घासात वसूल वर का अकोला. आता आठवून सुद्धा तोंडाला पाणी सुटलंय, पण आपण लगेचच पुढे जाऊयात, ते म्हणजे यवतमाळला. हा स्पॉट म्हणजे ते दुकान, त्यांचं लोकेशन म्हणजे डायरेक्ट टाइम ट्रॅव्हलच. इथला आलू वडा, हा आलू वडा पण त्यांनी मस्तपैकी वडा असा चुरडला, त्याच्यावरती रस्सा टाकला, त्यामध्ये मटार आहे प्रॉपर आपला जो असतो ना तर्री टाईप, तो रस्सा टाकला, त्यात काळा वाटाणा सुद्धा आहे थोडासा, त्याच्यावर थोडंसं दही, चटणी आणि कांद्याची पात. आणि दही भरपूर नाही टाकतात, म्हणजे असा अर्धा चमचा वगैरे टाकतात ते जस्ट. आणि यांचा आलू वडा पण प्रसिद्ध आहे, म्हणजे ते बटाटे वडा किंवा आलू बोंडा असं नाही म्हणत, आलू वडा म्हणतात. सोबत उसळ आहे किंवा आपण म्हणूया तर्री आहे. तर्रीची लई भारी चव आहे. हा जो रस्सा म्हणूयात किंवा तर्री म्हणूयात, काळा वाटाणा, मटार माइल्ड आहे आणि ना ते दही जे अगदी अर्धा चमचा घालतायत ना, ते छान कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे दही वड्याचं दही कसं थोडंसं गोडसर असतं, तसं ते दही आहे, म्हणजे ते चटणीचंच काम करते. कांद्याची पात आहे ना खूप भारी लागते. म्हणजे मला असं वाटतंय आवरण जे आहे खुसखुशीत आहे, थोडं जाड ठेवलंय त्यांनी. मला असं वाटतं की विदर्भामध्ये बऱ्यापैकी आलू बोंडा किंवा आलू वड्याला जाड आवरण ठेवतात, कारण ते रस्स्यासोबत असतं, त्यामुळे ते असं एकदम मऊ लुसलुशीत असं होऊन जातं खाताना.
भाजी जी आहे ती आपली वेगळी आहे, म्हणजे भाजी यांची आपली नॉर्मल वड्याची असते तशी भाजी नाही आहे. उपवासाची कशी असते बटाट्याची भाजी त्या पद्धतीची थोडीशी चव आहे आणि त्यामध्ये काळा मसाला आहे थोडासा आणि तो पण किंचित माइल्डच आहे. सुरेख भाजी आहे. अलका उपहारगृह एका घासात वसूल, मिरची भजी आणि आलू वडा एका घासात वसूल. यवतमाळ इतकं टुमदार शहर आहे. ते शहर, तिथली एकदम कोझी वाईब आणि अलका उपहारगृह माझ्या कायम लक्षात राहील. आता असेच पुढे अमरावतीला जाऊ आणि तिथे म्हणजे खाण्याची रेलचलच होती. इथे गिला वडा तर खाल्लाच, पण पर्सनली मला गिला वडापेक्षा जास्त आवडला हा. आपण खातोय कांजी वडा. हा आहे मुगाचा वडा. हे जे पाणी आहे ते हिंग आणि मिठाचं पाणी आहे आणि ते 4 दिवस आधी बनवून ठेवतात कारण ते मुरावं म्हणून. जे पॅलेट आहे ना अगदी ते एकदम स्वच्छ होतं, म्हणजे तोंडाला चव येणं म्हणतात ना, तो प्रकारे एक घास खाल्ल्यावर आणि नुसतं पाणी हे. आणि भारी गोष्ट म्हणजे त्यात मसाला नाही, काही जळजळीत नाही, हिंगाचं पाणी आहे जे पचनाला पण खूप छान आहे. लोक 2-2 वाट्या मारतात पाणी आहे सकाळच्या वेळेला. अजून एक वाटी मी मारणार आहे पाणी. आणि अमरावतीचा अजून एक फेमस पदार्थ म्हणजे सांबार वडी. मी विदर्भात 3-4 ठिकाणी सांबार वडी खाल्ली असेल, पण सगळ्यात जास्त आवडलेली सांबार वडी म्हणजे वाह, गुगल मॅपवरती अजिबात नाही, विचारत यावं लागतंय. न्यू मामा रिफ्रेशमेंट हे अमरावतीतलं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. सांबार वडी घेतलेली आहे, याच्यासोबत चटणी आणि छान ठेचा मिरची असं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यात मधलं सारण जे कोथिंबीर, खसखस आणि सुकं खोबरं असं असतं. खुसखुशीत आहे बाहेरचं आवरण आणि याच्यावर ठेचा पण आहे. आपण ठेच्यासोबत खाऊन बघूया. मिरची फार तिखट नाही आहे, सुरेख. आता चटणीसोबत खाऊन बघूया आपण. वेगळीच चटणी, ही सॉस नाही आहे, मला वाटतं सॉस आहे, चटणी आहे आणि त्यामध्ये ना मोहरी आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. वेगळी आहे चटणी, एकदम छान आहे. बेस्ट सांबार वडी. फार मसाले नाहीत, तिखटाचा मारा नाही, तरी चविष्ट आणि खुसखुशीत सांबार वडी तुम्ही एकदा तरी खायलाच पाहिजे. विदर्भातलाच अजून एक लई फेमस पदार्थ म्हणजे गोळा भात. म्हणजे डाळीचे गोळे शिजवून ते भातात टाकून देतात. तर आम्ही खूप इंटरेस्टिंग ठिकाणी आलोय. आम्हाला अमरावतीला येऊन असं एकदम अस्सल वऱ्हाडी खायचं होतं. तर मला एक ठिकाण समजलं, फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्र. आणि गोळा भात पण तो आपला बेसनाचा गोळा असतो, भात तुरीच्या डाळीचा गोळा असतो आपला. बरं का, बरं. गोळा भात आलेला आहे. हा तांदूळ अप्रतिम आहे. वा, नुसता सुद्धा खाऊ शकतो, सुरेख. मेतकूट भात कसा लागतो, मेतकूट तूप भात, तरी थोडीशी चव आहे आणि ही चव मला बाकी ठिकाणी नाही आलेली. खूप सात्विक आहे. कढीसोबत गोळा भात खातो. कढीसोबत छान लागतोय, पण भाताची टेस्ट इतकी छान आहे तर फक्त गोळा भात खावा इतकं छान आहे. तिखट पदार्थ झाले, आता मध्ये एक गोडाचा पदार्थ पाहिजेच. विदर्भात आलोय आणि पुरणपोळी खाल्ली नाही असं कसं काय होईल. तर स्वीट डिश मध्ये पुरणपोळी आलेली आहे आणि बाय द वे विदर्भाकडे जी पुरणपोळी मिळते तर पुरण आतमध्ये ओलसर असतं, त्यामुळे दुधाची गरज लागत नाही. मला असं वाटतं की आपण इंडिव्हिज्युअल आधी पुरणपोळी खाऊन बघूया आणि मग आम्रखंडासोबत खाऊयात. हा इतकं खमंग पुरण आहे, जायफळ आहे, तसा स्वाद येतोय. तर आपण आम्रखंडासोबत खाऊयात. आम्रखंड पण यांची स्पेशालिटी असं त्यांचं म्हणणं आहे. ते नुसतं आम्रखंड खाऊन बघा कसं आहे ते. म्हणजे सगळे दुधाचे पदार्थ एकदम जबरदस्त आहेत, कारण कळते दुधाची क्वालिटी कळते. खरंच भारी लागते. म्हणजे मँगो फ्लेवरची पुरणपोळी खातोय असं वाटतंय. म्हणजे पुरणाचाही स्वाद येतोय, आम्रखंडाचा पण येतोय आणि खरंच ते गार आणि गरम कॉम्बिनेशन जबरदस्त लागतंय. आम्रखंडाचा विषय निघालाच आहे तर मी आत्तापर्यंत खाल्लेलं द बेस्ट श्रीखंड म्हणजे गांधीजींच्या वर्ध्याच्या आश्रमात. स्वतःचीच गोशाळा असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थ एकदम मस्त असणार आहेत, म्हणून मी बासुंदी आणि श्रीखंड मागितलं. बासुंदी नाही आहे पण श्रीखंड मिळालेलं आहे. तर रंगरूपावरनं तरी एकदम श्रीखंड प्युअर आणि छान वाटतंय, पण आपण आधी चाखून बघूयात कसं आहे. सुरेख आहे श्रीखंड. म्हणजे ना त्याचं पूर्णपणे टेक्स्चर आणि हे म्हणजे कळतं की मी घरी बनवलं आणि खूप ताजं आहे, अजिबात घट्ट नाही आहे आणि ती एक टिपिकल आंबटसर चव येते ना साईची. अजिबात ॲडिशनल शुगर नाही आहे, काही नाही आहे. म्हणजे घरामध्ये एखादी आजी कसं बनवेल ना प्रॉपर चक्का बनवून चक्का टांगून तशा पद्धतीचं आम्रखंड आहे. खूप प्युअर आहे. नक्की सेवाग्रामला या आणि हे श्रीखंड खाऊन बघा, पण तुम्हीच मला सांगा.
थांबा इतके पदार्थ झाले पण अजून नागपूर राहिले, पण त्याच्या आधी सबस्क्राईब करा ना बे. आपण दर बुधवारी खाण्याचे व्हिडिओज घेऊन येत असतो आणि दर रविवारी फिरण्याचे व्हिडिओज घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर पण करा. तर नागपूर म्हणजे तर्री पोहे आलेच आणि आपल्याला पोह्याचा एक स्पॉट एकदम बढिया वाटला. तर हा कुठला स्पॉट आहे? हा बाबूलालजी चिवडेवाले, नाव चिवडेवाले आणि अप्रतिम पोहे. अगेन ओजी इतवारी मधला आहे खायचं जागा. आणि हा खूप 55 सालापासून आहे. हा खूप छान आहे. असं तो ठेला असतो ना जुन्या काळात, प्रॉपर लोकल म्हणजे. आणि साईड बिझनेस पण चालू आहे त्याचे. बाकी काय उदबत्त्या वगैरे विकणं जे काय असतं तो पण बिझनेस आहे. पण पोहे त्याच्यासोबत सकाळी चालू असतच. तर इथे पण भाजके पोहे आहेत, शेव, कांदा आणि तो असा तर्री ओतत होता ना, तो मला अरे बास तर तो असा भरपूर टाकत होता. ओके, तर खाऊयात. याचा फ्लेवर वेगळा आहे रे, मसाला वेगळा वाटतो आणि छान वाटतं. सेम तर्री असली पाहिजे, हीच खासियत आहे. आणि हे शेव सुद्धा खूप खुसखुशीत आहे आणि पोहे याच्यात दुय्यम राहत आहेत. म्हणजे असं आहे, पोहे बेस्ट मटेरियल आहे, त्याच्यावर तुम्ही बाकी काही घाला. अस्सल ते म्हणतात ना विदर्भ किंवा नागपूरचा मसाला तो जाणवतो. तिखट खाल्ला तर काही गोड खाता येईल का? खाऊ ना, संत्रा बर्फी खातो. अरे कुठे हल्दीराम का? किती मेन स्ट्रीम यार. म्हणजे हल्दीरामला जाऊया, हल्दीराम इज लव्ह. पण आपण हल्दीराम आणि हिरा स्वीट्स दोघांची ट्राय करूया. मला जिथे नागपूरकर खातात संत्रा बर्फी तिथे खायची. तर हल्दीराम आणि हिरा यांचा कम्पॅरिझन. तर हिराची तर थोडीशी येलोइश आहे, बरोबर. आणि हा कम्प्लिटली ऑरेंज कलर आहे. करेक्ट. आणि मावा म्हणजे ऑरेंज ज्यूस घातलेली बर्फी आणि ऑरेंजचा पल्प घातलेली बर्फी. आणि तू तुझ्या मतावर ठाम आहेस का ते सांग. पल्पमुळे खूप डिफरन्स टेस्ट मध्ये. हा कसा तो नागपूरसाठी हा एकदम मेगा कम्पॅरिझन. जसं बाहेर करतात ना KFC वर्सेस मॅकडॉनल्ड्स, तर नागपूरसाठी हिरा स्वीट्स आणि हल्दीराम. आता आपण हल्दीरामची खाऊन बघूया. म्हणजे मला तर संत्रा वाटतच नाहीये आणि नुसता गोड लागतंय सगळं. नुसतं गोड आहे, तेच बरोबर. गोड करून त्यांनी ठेवलंय. ही कित्येक पट्टीने भारी आहे आणि मजा येते खाताना. आणि ऑरेंज बर्फी खाल्ल्यासारखं वाटतं. आणि हे आमचं रेकमेंडेशन आहे. तुम्ही तुमचं मला सांगू शकता कमेंट्स मध्ये स्वतः टेस्ट करून. पण तुमच्या समोर दोन्ही शॉप मधून आम्ही घेतलेलं आहे, बाहेरून खाल्लेलं आहे. तर हिरा मला खूप आवडलाय. हिरा त्यामुळे संत्रा बर्फी घ्यायची असेल, नागपूरमध्ये खायची असेल, हिरा हे सदा केली आहे. रौनकनीस मला त्या दिवशी अजून एक कमाल पदार्थ खाऊ घातला. ताज मटका रोटी जी जागा आहे, तर त्याच्यातलं जे मटका रोटी हा प्रकार आहे, हा मला पर्सनली खूप आवडतो. आणि नागपूरला कोणी आलं की तू घेऊन जातोस? मी घेऊन जातो त्यांना. बर. तर कारण रोटी तर खूप टेम्पटिंग दिसतीये. खूपच. मटका रोटी हा प्रकार म्हणजे याचं असं आहे की इट इज रुमाली रोटीची बहीण असं म्हणतात त्याला. ओके. बट रुमाली रोटी असते मैद्याची. ओके. ही गव्हाची आहे? ही गव्हाची आहे, प्युअर गव्हाची आहे. केवढी लाईट वेट आहे? खूप लाईट आहे आणि ती खायला पण तेवढीच लाईट आहे. आणि तेच ही जशी बिकॉज ही गव्हाची पोळी आणि खूप लाईट वेट आहे, तर या 2-3 पण तू खाऊ शकतो इझिली आणि यू कॅन फील लाईट नंतर. पण तेव्हा जे मटक्यावर टाकलं तेव्हा ती एवढी मोठी होती, मला वाटलं की बापरे 1/2 करावी का, पण काहीच नाही. म्हणजे काहीच नाही. आणि घासात संपेल अशी. हे कसं आहे, जसं आता बाहेर आलो की युजली आपण रस्सा वगैरे तर्री आणि भाज्यांसोबत खातो, पण लोक याला आमरस सोबत, आंब्याच्या रसासोबतही खातात. हो, जाऊ शकते. आणि जेव्हा ही क्रिस्पी होते ना, तेव्हा ती चहा सोबत पण खूप चांगली लागते. त्याला मटका रोटी म्हणतात, लंबी रोटी म्हणतात, मांड्या म्हणतात, वेगवेगळे नाव आहेत. हा, बेळगावी मांडे साधारण पण ते गोड असतात. आणि जर तुम्ही नागपूरला आलात आणि मटका रोटी तुम्ही खाच आणि त्यासोबत हे जे आहे पाटोडी रस्सा आणि शेवभाजी, परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते. आणि मुळात गंमत आहे, मला तर असं वाटतं की ही नुसती सुद्धा खाता येईल. हो, बिलकुल छान आहे ती. आता पुन्हा एक गोडाचा पदार्थ तुम्हाला सजेस्ट करणार आहे. आम्ही आलेलो आहोत नागपूरमधल्या वराडी थाट या हॉटेलमध्ये. खवापोळी ट्राय करूयात. आहा, तोडतानाच कळतंय. हा क्या बात आहे. शब्द नाही आहेत कारण डोळे मिटतायत माझे. फार सुरेख. ही सुद्धा खूप खुसखुशीत. परत काही ठिकाणी खवापोळ्या खाल्ल्यावर मी म्हणलं तसं की ते साटोरी खातोय असं वाटतं, कच्ची वाटते. प्रचंड खुसखुशीत. आतमधला जो खवा आहे फार चविष्ट आणि अति गोड पण नाहीये. म्हणजे आजपर्यंत मी खूप खाल्ल्यात, पण मी म्हणेन नागपूरमधली बेस्ट पुरणपोळी आणि बेस्ट खवापोळी तुम्हाला खायची असेल इथे या. आता ही जागा मुद्दाम शेवटाकडे ठेवली आहे. ती मला इतकी आवडली
नागपूरला इथून पुढे कधी आलो तरी एक वेळ तरी खास मी जेवायला इथे येणारच. आता मला असं वाटतं कुठेतरी बनारसच्या घाटावरती बसलोय, अशा पद्धतीची चव आहे. आणि हा जो बटाट्याचा रस्सा आहे अतिशय सात्विक पण तितकंच चविष्ट. माझं थोडेसे उत्तरेकडचे सात्विक चवी कशी असते, जनरली उत्तरेकडे गेल्यावरती आपल्याला असं होतं की पराठा आणि स्पायसी प्रकार सगळे पंजाबी, पण तिथे काशीच्या कुठल्या तरी एका पुजाऱ्याकडे जेवतोय असं मला वाटतंय. अशी चव आहे सात्विक. या गवारीमध्ये थोडीशी मटकी पण त्याने घातली आहे आणि खूप छान शिजली आहे गवारीची भाजी. ही इतकी सुंदर गवारीची भाजी मी कुठेच खाल्लो नाही. आणि कढी म्हणजे आयुष्यात कुठेही कढी खाल्ली तरी ही कढीची चव कधीच विसरणार नाही. अशा लेवलची कढी आहे. अजिबात आंबट नाही, अजिबात गोड पण नाही. त्या ताकाची चव आहे. मला असं वाटतं की ते दूध खूप प्युअर असल्यामुळे त्याची चव आहे छान. सगळे दुग्धजन्य पदार्थ यांच्याकडे अप्रतिम असणार का वाटतं माहिती आहे का? कारण इतकी बेस्ट कढी आहे आणि तितकीच बेस्ट बासुंदी आहे. रबडी बासुंदी म्हणा, प्युरिटीची चव आहे त्या सात्विकतेची आणि त्या अस्सलपणाची चव आहे. बासुंदी अजिबात गोड नाही, दुधाचा दर्जा कळतोय. म्हणजे तो ढगाला एक वेळ वजन असेल पण या फुलक्याला नसेल, इतका हलका फुलका सुरेख. म्हणजे काय नागपूरने काय लेवलचं मला सरप्राईज दिलं. मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं अशा पद्धतीची थाळी मी नागपूरमध्ये खाई. जनरली नागपूरमध्ये तिखट सावजी असं सगळं आपण म्हणतो. सगळे स्टिरियोटाइप तुटून पडत आहेत, म्हणून प्रवास करावा आणि वेगवेगळ्या ठिकाणी खावा असं मला वाटतं. खरं तर खूप ठिकाणी थाळ्या खाल्ल्यात, महाराष्ट्रभर थाळ्या खाल्ल्यात, भारतभर थाळ्या खाल्ल्यात, पण अशा कमी थाळ्या असतात की ज्या चवी पलीकडच्या असतात. पोट आणि मन तृप्त करणाऱ्या जेवणानंतर 2 गोष्टी पाहिजेतच, पान आणि वामकुक्षी. तुम्ही बघत होतो की नागपूरमधलं जुनं पान शॉप कुठलं आहे, तर मला कळलं हे दिगंबर पान मंदिर, डायरेक्ट मंदिरच करून टाकलंय त्यांनी. तर तिथे हे 40 वर्ष जुनं पानाचं मंदिर आहे. तर आपण तिथे जाऊन कलकत्ता मसाला घेऊया. चला. शाही पान आहे का आपल्याकडे? काही करंजी पान आहे, मसाला पानच ना? मसाला पान राहते. खाल्ल्याच्या नंतर ते पान कुठलं कलकत्ता मसालाच असतं का ते? कलकत्ता. द्या मग करंजी पान. आम्ही त्यांना विचारलं 40 वर्ष जुने ना? ते म्हणलं नाही, 40 वर्ष नाही, 60 वर्ष जुने. तर तिथलं पान जे आहे ते मी कलकत्ता मसाला विचारलं, पण ते म्हणले करंजी पान खा. त्याने जे काय बनवलंय वा वा. पण आता खाऊन बघूया की ते पान कसं आहे. आता करंजी मोडावीच लागेल, त्याशिवाय तोंडात नाही जाणार. छान गोष्ट म्हणजे करंजी आणि फॅन्सी पान देतोय म्हटल्यावर मिठाईच देतात लोक. तसं काही दिलेलं नाही आहे. चॉकलेट किसमिस वाटतील ते गोड पदार्थ टाकतात, तसं नाही आहे. अस्सल पानाची चव आहे. गुलकंद काचून अगदी जे बेसिक पानाचे इन्ग्रेडियंट असतात तेवढ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि जी पानाची चटणी म्हणतात ती छान जमून आली आहे. म्हणजे इतका वेळ घेऊन बनवलं, मला वाटलं लय महाग असेल. तर 60 रुपये म्हणजे तसं रिझनेबल आहे. मला तिथे दिगंबरला करंजी पान नक्की खा. आणि आता एवढं सगळं खाऊन अजून एक शहर बाकी आहे आणि ते म्हणजे शेगाव. मी आत्तापर्यंत पुण्या मुंबईत खोटी शेगाव कचोरी खात होतो, तर आयुष्यात पहिल्यांदा शेगावला येऊन शेगावची कचोरी खातोय. तर इथलं सगळ्यात ओजी जे 1950 पासनं ते म्हणजे शर्मा कचोरी, जे स्टेशनच्या बाहेरच आहे. आणि जिथे दिले तीर्थराम करमचंद शर्मा. आपण एक कचोरी घेतलेली आहे. ही कडक वाटते मला, म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी असं आत पोकळ असते ना, तर ही कडक अशी कचोरी वाटते. आपण खाऊन बघूयात. ठेचा आहे ना, ह्याच्यासोबत ठेचा दिलाय तुम्ही, चटणी नाही आहे ती. त्याचा असा एक छान मिरचीचा जो जोरदार असा ठसकेबाज वास येतोय. कम्प्लिटली वेगळी आहे, खूप सुरेख. जे आपण खातो म्हणजे पुण्याला खूप ठिकाणी शेगाव कचोरी मिळते, ते बाकीच्या राजस्थानी कचोरी मिळतात अशी मिळते. ही जास्त कडक आहे, पण कडक असली तरी ना खुसखुशीत आहे. आतनं मऊ आहे, बाहेरून कडक आहे, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ठेचा अप्रतिम आहे, म्हणजे खूप जास्त तिखट जाळ पण नाही आहे. मिरचीचा स्वाद मस्त आला आहे त्याला सोबत. अजिबात स्पायसी नाही आहे. त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा आहे, त्यामुळे कचोरी कम्प्लिटली माइल्ड आणि चटणी एकदम झणझणीत, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आहे. आणि म्हणत असं की ही कचोरी खरं तर आत्ता गार झाली आहे बरं का. जनरली कचोरी जेव्हा गार होते ना खूप तोंडात फिरते, इतकी मजा नाही येत खायला. पण ही गार झाली असून सुद्धा खूप छान लागते, खुसखुशीत लागते आणि तरी मजा येते खाताना. त्यामुळे शेगावला आलात, स्टेशनच्या बाहेर पडल्या पहिल्यांदा कचोरी खायची आणि मग पुढे जायचं. आणि खरं तर आपले 15 पदार्थ सांगून झालेत, पण एक एक्स्ट्रा मेन्शन इथे करायलाच पाहिजे आणि ते म्हणजे शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर आणि तिथला प्रसाद. इतकं कमाल मॅनेजमेंट असलेली मंदिरं फार कमी असतील. सगळीकडे स्वच्छता, प्रसन्नता, मनापासून सेवा करणारे सेवेकरी. अशा ठिकाणी आपण एकदम वेगळ्याच झोनमध्ये जातो असं वाटतं.
इथल्या वातावरणासारखाच साधा, सात्विक आणि चवीच्या वर्णनापलीकडचा इथला महाप्रसाद. दरवेळी मी म्हणतो की एका घासात वसूल, पण नाही, हे खरं तर चवी पलीकडचं आहे, त्यामुळे मी म्हणत एका घासात तृप्त. बरं, आपली महाराष्ट्र फूड टूर अशीच चालू राहणार आहे. आपण नवीन नवीन ठिकाणांना जाणार आहोत, पण विदर्भ जी टूर होती ना, ती म्हणजे कायम माझ्या स्मरणात राहील. तिथली माणसं, तिथलं खाणं फारच मेमोरेबल होतं. म्हणजे मी परत नक्की जाणार आहे विदर्भामध्ये. पण महाराष्ट्र फूड टूर आपण आता वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. मला प्लीज सांगा कमेंटमध्ये कुठली ठिकाणं, आणि तुमच्याकडे जर इंटरेस्टिंग ठिकाणं असतील तर फक्त ठिकाण नका सांगू, मला तिथली लिस्ट पाठवा. ती पण ठिकाणं कव्हर करायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशीच आपली टूर चालू राहणार आहे. भेटूया पुढच्या बुधवारी नवीन ठिकाणासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.